नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. प्रकट सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आहेत तुम्ही. अ, तर उद्योगधंद्यांना कर्जमाफी देऊ नका, पण त्यांना काहीतरी सवलती द्या. मी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या अजिबात विरोधात नाही. पण शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हणजे ते आता एक काय म्हणतात त्याला, ती सवय लागलेली आहे. पाऊस पडला नाही म्हणून कर्जमाफी, अतिवृष्टी झाली म्हणून कर्जमाफी, काय अशा अनेक गोष्टींमुळे कर्जमाफी ची मागणी ही होती. 2009च्या आधी काही फार मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी दिली जात होती का? किंवा याच्या आधीसुद्धा कर्जमाफी दिली जात होती का? निसर्गाचा कोप झाला म्हणून कर्जमाफी द्यायची हे म्हणजे बरोबर नाही. बरं ठीक आहे, तुम्ही कर्जमाफी केली, कर्जमाफीपेक्षा त्यांना कर्जामध्ये सवलती द्या ना तुम्ही. आणि दुसरी गोष्ट, कर्जमाफी द्यायची वेळ का येते तुमच्यावर? तुम्ही शेतकऱ्यांना एक पर्टिक्युलर भाव का देत नाही? म्हणजे जसं रिअल इस्टेटमध्ये रेडी रेकनर नावाचा जो प्रकार असतो, तसा तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी कुठल्या भाजीचा काय भाव असला पाहिजे, हे तुम्ही ठरवून का देत नाहीत? आणखीन मार्केट यार्डामध्ये त्याच्या खाली कोणीही विकत घेता कामा नये. आणि त्याच्या खाली विकत घेतली आणि ते सिद्ध झालं, तर त्या शेतकऱ्यांनाही दंड करा, आणखीन विकत घेणाऱ्याला डबल दंड करा. तर तुम्हाला ते, नाहीतर काय होतं आहे की आज शेतकरी हा मराठी आहे आणि व्यापारी हा सगळा मारवाडी, गुजराती किंवा भय्ये लोक व्यापारामध्ये आहेत याचे. म्हणजे फळांमध्ये तर तुम्हाला मुसलमान आणखीन भय्ये लोक खूप मोठ्या प्रमाणावर दिसतील तुम्हाला. आपली लोकं त्या मनाने नाही आहेत तिथे. आणखीन दाणा बाजारमध्ये सगळे गुजराती लोक आहेत, मारवाडी लोकं आहेत. तुमच्या मसाल्यांच्या मार्केटमध्ये बरेच मारवाडी लोकं आहेत. ही अशी सगळी लोकं तिथे असल्या कारणामुळे मराठी माणूस कुठेच नाही आहे. त्यामुळे ह्यांना शेतकऱ्यांकडनं अगदी पिळून घेतलं जातं, कारण पैशाचे त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही शेतकऱ्यांना जे काही माल देतात किंवा हे देतात, जे शेतकरी क्रेडिटवर घेतो, ते क्रेडिटवर घेण्यापेक्षा तुम्ही बँकेच्या थ्रूच का नाही विकत? त्यामुळे तुम्ही जे काही सीड बीड देतात तुम्ही, ते सुद्धा कुचकं निघणार नाही याची एक खात्री आपल्याला बँकेकडनं किंवा तत्सम कोणाकडनं तरी घेता येईल आणि बँकेला सुद्धा पैसे वसूल करणं सोपं जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी, कारण कर्जमाफीमुळे खूप लोकांचं नुकसान होतं. प्रचंड लोकांचं, शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान होतं. कारण की समजा हे 30-40 हजार कोटी रुपये हे त्यांच्या सिंचनासाठी किंवा ह्याच्यासाठी वापरले, तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा पॉलिहॉसिसच्या सबसिडीजसाठी वापरले, तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. काय पण ही कर्जमाफीमुळे बँकांचा तोटा होतो, गव्हर्नमेंटचा तोटा होतो, टॅक्स पेयर्सचा तोटा होतो, सगळ्यांचाच तोटा होतो. आणखीन शेतकऱ्यांचाही तोटा होतो, कारण शेतकऱ्यांची डेव्हलपमेंट होत नाही त्याच्यामध्ये. आता तुम्ही शेतकऱ्यांना जशी माफी देतात, काय त्याचं सिबिल रिपोर्ट वगैरे हे ते, तसं आपण जेव्हा म्हणतो की इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थाचा कणा म्हणजे शेती आहे. आता शेतीच समजा कोलमडली असेल, तर मग अर्थव्यवस्थेचा कणा कसा मजबूत होणार तुमचा? आणि आज तुम्ही MSME, SME ही जी काही बिझनेसेस आहेत सगळे हे, तर ह्या बिझनेसेसमध्ये काहीच म्हणजे ह्या बिझनेसेसला जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत यांची. अत्यंत प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत यांची. काय आज यांना कर्ज मिळत नाही आणि कर्ज दिलं तरी खूप मोठ्या रेटनी पैसे द्यावे लागतात त्यांना. त्यांना समजा एखाद्या कंपनीने त्यांना बुडवलं किंवा एखादा दुष्काळ हे झाला, तर त्या ह्याच्यातमध्ये सुद्धा ह्यांना सवलत मिळत नाही. हप्ते हे द्यावेच लागतात. तर कुठेतरी ही सिस्टीम त्यांनासुद्धा तुम्ही लागू करा ना. तुम्ही कर्जमाफी देऊ नका तुम्ही SME किंवा MSMEला. तुम्ही यांना अजिबात कर्जमाफी देऊ नका तुम्ही. पण तुम्ही यांना कर्जामध्ये सवलत द्या. आज एखादा माणूस 10 वर्ष सलग तुमचे हप्ते व्यवस्थित भरतोय, तुमचं व्याज व्यवस्थित भरतोय आणि काही कारणास्तव गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे किंवा आज जसं तिकडे तुमच्या ह्याच्यामध्ये काय तुमच्या गल्फमध्ये जे काही वॉर झालं आहे, त्याच्यामुळे एक्सपोर्ट इम्पोर्टर्सवर जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत, माझ्या ओळखीचे काही लोक आहेत, त्यांना खूप अडचणी झालेल्या आहेत. आणि 10 वर्ष 15 वर्ष तो तुमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणावर चांगला धंदा देतो आहे, एवढं मोठ्या प्रमाणावर व्याज देतो आहे. तुम्ही त्या माणसाला अक्षरशः
3 हप्ते त्याचे थकले किंवा 3 व्याजाचे त्याचे हप्ते थकले तर तुम्ही त्याला अक्षरशः रस्त्यावर आणतात. तुम्ही विलफुल डिफॉल्टर डिक्लेअर करतात तुम्ही त्याला. म्हणजे 90 दिवस 15 वर्ष म्हणजे 180 महिने त्यांनी व्यवस्थित तुमचं सगळं फेडलेलं आहे आणि तुमचं 5 म्हणजे आणि तुमचं 3 महिन्याचे हप्ते तुमच्या म्हणजे इंटरनॅशनल याच्यामुळे किंवा गव्हर्नमेंटच्या चुकीच्या पॉलिसीजमुळे समजा हे झालं त्याचं, नुकसान झालं त्याचं, तर तुम्ही त्याला विलफुल डिफॉल्टर करतात. त्याला कुठली सवलत तुम्ही देत नाहीत त्याला. आणि एकदा विलफुल डिफॉल्टर झाला की तो ब्लॅकलिस्ट होतो. आणखीन तो ब्लॅकलिस्ट झाल्यावर परत त्याला कोणी कर्ज देत नाही. म्हणजे बिझनेस आहे, सगळं काही आहे. तुम्हाला ते रिकव्हरसुद्धा म्हणजे तुमचे मागचे पैसे पण रिकव्हर होत नाहीत. त्याची प्रॉपर्टीसुद्धा डिव्हॅल्यू करून टाकतात तुम्ही आणि सगळंच त्याचं डिव्हॅल्युएशन करून तुम्ही त्याला पैसे मिळवून देत नाही. त्याला बिझनेस असेल तर तुम्ही त्याला स्ट्रिंजंट मार्जिन्स लावा ना तुम्ही. त्याला स्ट्रिंजंट नॉर्म्स लावा ना तुम्ही. पण त्याला जेव्हा पैसे पाहिजेत तेव्हा पैसे द्या. म्हणजे आणि हे बँकेची लोकं ही इतकी नतद्रष्ट आहेत या बाबतीमध्ये, की ही लोकं म्हणजे मला तर एका माणसाने एकदा सांगितलं होतं एका प्रकरणामध्ये, की आम्हाला पगार दिला जातो तुम्हाला रस्त्यावर आणून वसुली करायला. असं मला एका बँकेच्या रिकव्हरी मॅनेजरनी सांगितलं जातं. तुम्हाला तुमच्या खिशातनं पैसे घालावे लागतात. ही अशी परिस्थिती आहेच. ही अशी आज परिस्थिती आहे. आणि ह्याला तुम्ही काय करतायत? आणि त्याला अक्षरशः तुम्ही आज रस्त्यावर आलेले एस-एम-ई आणि एम-एस-एम-ई मधली किती लोकं आहेत? म्हणजे तुम्ही मीडियम स्केल इंडस्ट्री आणि स्मॉल स्केल इंडस्ट्री टोटली बंद करून टाकतायत तुम्ही. ऑन दी कॉन्ट्री जेव्हा तुमच्या इथे म्हणजे तुम्ही प्राधान्य द्यायचं असेल तर तुम्ही असं उलटं प्राधान्य द्यायला पाहिजे की व्होल्क्सवॅगननी समजा चाकणला फॅक्टरी उघडली आहे, महिंद्रानी चाकणला, तर आजूबाजूचे जे होतकरू तरुण आहेत त्यांनी तिथे फॅक्टरी टाकावी. आणखीन त्यांना सप्लाय करावं. आज तसं पण होताना दिसत नाही आहे. आणखीन समजा व्होल्क्सवॅगननी पेमेंट दिलं नाही तर त्यांनासुद्धा तुम्ही जबाबदार धरा ना. कारण आज व्होल्क्सवॅगनसारख्या ठिकाणी किंवा टाटासारख्या कंपनीच्या ठिकाणी किंवा अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या विरुद्ध छोट्या माणसाची फाईट करायची कुवत नाही आहे. आपल्याकडे 15-15, 20-20 वर्ष लागतात एखाद्या केसचा निकाल लागायला. आणि मग तो खालच्या कोर्टातून वरच्या कोर्टातून हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात. बँकेचं प्रकरण असेल तर NCLTमध्ये, NCALTमध्ये. आज किती लोक तुम्ही देशोधडीला लावली. आज डी.एस. कुलकर्णी देशोधडीला लागले. का डी.एस. कुलकर्णी देशोधडीला लागले? डी.एस. कुलकर्णींनी काही एवढं मोठं पाप केलं नव्हतं. डी.एस. कुलकर्णींपेक्षा मोठं पाप करणारे भरपूर बिल्डर्स आहेत आज. त्यांना कोणी हात लावत नाही आहेत. असेल पण आज डी.एस. कुलकर्णी रसतळाला गेले तर त्यांच्यामुळे किती हजार लोक रस्त्यावर आले. त्यांना सप्लाय करणारे जी लोकं होते ज्यांना पैसे मिळाले नाही ते रस्त्यावर आले. त्यांनी बँकांकडनं कर्ज काढलं होतं ते रस्त्यावर आले. कारण बँकांनी त्यांचा लिलाव केला त्याच्या ह्याच्यामध्ये. त्यापेक्षा डी.एस. कुलकर्णींची एखादी ॲसेट विकून तुम्ही पैसे घेतले असते तर तुम्हाला सगळे तुमचेही पैसे झाले असते, डी.एस. कुलकर्णी सुटले असते. हा विचार न करता आपण एखाद्या बॉरोअरला कसा खड्ड्यात घालायचा, ही जी मानसिकता आहे आपली, परत आयुष्यात तुम्ही उभं करत नाहीत तुम्ही. अमेरिकेमध्ये तुम्ही 7 वर्ष समजा डिफॉल्टर असाल तर 8व्या वर्षी परत तुम्ही नव्याने सुरू करू शकतात. तुम्ही जेव्हा डेव्हलप कंट्रीजचा आदर्श ठेवता तेव्हा तर हे ठेवा ना. आणि समजा एखादा प्रॉब्लेममध्ये आला असेल, डिफॉल्टर झाला असेल तर अमेरिकेसारख्या ठिकाणी त्याला हे पण देतात, वर्क अलाउन्ससुद्धा देतात. म्हणजे त्याला बेरोजगार अलाउन्स देतात. आज तुम्ही बेरोजगार अलाउन्स देत आहेत का? नाही देतात तुम्ही. त्यामुळे तुम्ही एस-एम-ई, एम-एस-एम-ईकडे सुद्धा म्हणजे तुम्ही त्यांची कर्जमाफी करू नका. पण त्यांना काहीतरी लिनियंट तुम्ही काहीतरी आणि भरपूर हे आहेत वर्कआउट करायला. याच्यावर शासनाने विचार करायला पाहिजे. आज एवढंच. धन्यवाद.